निवडणूक जवळ आली आहे, काय तुझा अंदाज आहे? म्हटलं 82. म्हटलं नाही, शिवसेनेच्या विचारात नाही, मी आपल्या विचारात, आपले 29 आहेत, 80 लिहिले होते. म्हटलं लिहून ठेव ना 82. आले 82. आणि त्यातला चमत्कार असा आहे की 81 झाल्यानंतर 82ला इक्वल झालं. महानगरपालिका मुंबईमध्ये इक्वल झालं. त्यावेळी तुम्हाला पोराला की दादा भविष्य कोणतं टाकणं आलं 81 टाकणार 82 टॉस उडवला. टॉस उडवला आपल्या बाजूला लागला आणि अतुल शहा नावाचा आपला कार्यकर्ता टॉस करून मुंबई महानगरपालिका नगरसेवक झाला. माझं 82चं भविष्य घडलं लागलं. त्या भविष्य वर्तवतो लिहून ठेवा डायरीमध्ये की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतं मिळून नगरसेवक होईल तर लहू बालवड. त्यांची आता परवाच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे उमेदवार अनेक प्रभागामध्ये दिल्यामुळे झाडाझडती घेतलेली आहे आणि आता त्यांच्या तो प्रतिष्ठेचा विषय झालेला असून ते आता रस्त्यावरती दारोदारी हिंडायची त्यांची ही वेळ नसते आली जर त्यांनी मला त्या ठिकाणी उमेदवार दिली असती तर भारतीय जनता पक्षामधून. पण असो ठीक आहे, आता ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची लढाई आहे आणि जेवढे चंद्रकांत दादा माझ्या प्रभागात फिरतील तेवढं माझं लीड 100% वाढणार. फक्त चंद्रकांत दादांना एवढी विनंती की बाबा लोकांना चॉकलेट वाटत फिरू नका आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कुठलाही पेढा चारू नका. मग ते आश्वासनं देत आहेत, काय पूर्ण होतील ते दिसत आहेत या निमित्तानं. या भागामध्ये त्यांनी एकही विकास काम केलं नाहीये. मी आता विकासावरती बोलतोय. त्यांनी या भागामध्ये प्रचार करताना इथल्या नागरिकांनी दाखवावं की त्यांनी या भागात काय केलंय. माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची कामं सोडली तर त्यांच्याकडे स्वतःचं दाखवण्यासारखं असं काय नाहीये. त्यामुळे ते आता त्यांच्या हातनं ही निवडणूक गेलेली आहे आणि ती दारोदारी फिरतात. आता फिरू द्या, किती फिरतात तेवढे. त्यांनी त्यांची विकास कामं काय सांगा त्यांनी आता पोपट घेऊन फिरायचं इथं ज्योतिषी आहेत तर नाही का. कारण या ठिकाणी जो काम करतो ते लोकांच्या मनामध्ये राहतं. मी ज्योतिषी आहे, मी भविष्यवाणी करतो, इथून मागची त्यांची एक तरी भविष्यवाणी खरी झाली का हे जनतेला माहिती आहे आणि त्यांनी बरं झालं भविष्यवाणी केली कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खरी होत नाही.